का सगळं वातावरण प्रफुल्लित झालेल्या अवस्थेत करायचंय? कामाने विचार केला, उन्हाळ्यात काम वाढत नाही, कामाला अनुकूल वातावरण पाहिजे. त्याला उद्दीपन विभाव म्हणतात साहित्याच्या भाषेमध्ये. उद्दीपन विभाव, उद्दीपन झालं पाहिजे. भगवान म्हणाले, चल तुझ्याकरता शरद ऋतू, शरद ऋतू रात्री पाहिजे, शरद ऋतूत पाहिजे, मोकळ्या मैदानावर पाहिजे. बर, भगवान म्हणाले कसं करायचंय? कसं? तुझं सैन्य माझं सैन्य असं आणून युद्ध करायचंय का कसं पाहिजे? तो म्हणाला कसं आहे? भगवान म्हणाले तसं नाही, तुला अजून अनुकूलता करून देतो. सगळ्या काम कुणाच्या मनात आहे? आपण परवा बोललो ना, पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी काम 8 पटीनं जास्त असतं. आपल्याला नीतिशास्त्राने सांगितलं 8 पटीनं काम स्त्रियांचा जास्त आहे पुरुषापेक्षा. मग भगवान म्हणाले ठीक आहे, सगळ्या स्त्रिया तुझ्या बाजूनी, सगळ्या गोपिका तुझ्या बाजूनी, आणि मी एकटा. तुझं सैन्य जास्त आहे, सामर्थ्य संपन्न आहे, वेळ तुला अनुकूल आहे, काळ तुला अनुकूल आहे, स्थळ तुला अनुकूल आहे, योग्य तू म्हणशील त्या स्थानात चाललंय, आता युद्ध करू. म्हणून भगवंतानी रात्रीच्या वेळेला सगळ्या गोपिकांच्या मध्ये एकटे रात्रीच्या वेळेला शरद ऋतूमध्ये पौर्णिमेच्या रात्री भगवंतानी रास क्रीडा करायला आरंभ केला. भगवान पिता रात्री शारदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतुम मनश्चक्रे योग माया मुपाश्रितः. भागवताने रासक्रीडेचा आरंभ करताना, रासपंचाध्यायीचा आरंभ करताना हे शब्द वापरले. भगवान अपि, भगवान सुद्धा असा शब्द आहे. त्याची कारण खूप आहे, त्याचे भिन्न भिन्न अर्थ आहे. रासक्रीडा स्वतंत्र चिंतनाचा विषय. भागवतात रासक्रीडा सांगणं फार अवघड आहे, स्वतंत्र चिंतनाचा विषय. रासक्रीडा आरंभ करायची ठरली. आता हे कारण रासक्रीडेमध्ये भगवंतानी ज्या लीला दाखवल्या आहेत ना, काय आहे? रस्यत इति रासः अशी रास शब्दाची व्युत्पत्ती आहे बरं का. आता म्हणजे त्याचा विचार कसा करायचा ते आपण बघा. मला खरं तर त्याचा विस्तार आता करायचा नाहीये. सगळेच्या सगळे रस रासामध्ये व्यक्त झाले. सांगत नाही आता, भगवंताने वेणूत वादन केलं आणि गोपिका आपला हातातलं काम विचारातही न घेता वृंदावनाकडे गेल्या. या पहिल्या 4-5 श्लोकामध्ये जवळजवळ 9 रस व्यक्त झाले. जवळजवळ ते आता सगळं सांगता येणार नाही मला.